नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मिंग टाइप्स यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। खूप छान व्हिडिओ शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी मित्र आपले फळबाग किंवा आपली साधी शेती करत असतील त्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की बघा शेतकरी मित्र, आणि पूर्ण व्हिडिओ बघा। खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे आणि 500 रुपये पावती काबा येते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल। पेरू असो, ड्रॅगन फ्रूट असो, काजू असो, चिंच असो, जे बी संपूर्ण फळबाग शेतीमध्ये येतात शेतकरी मित्रांनो, त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। जर आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आणि व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो, खूप छान प्रकारे माहिती दिली आहे। व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे मजल्याची शेती। कशी जमीन कमी होत चालली, शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकरी होत चालले, जमीन कमी होत चालल्यामुळे उत्पन्न पण कमी होत चाललं। त्याच्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला कसं घ्यायचं त्याच्यासाठी हा जो आपण इथं R&D करतो याच्यामध्ये की 6 बाय 1 फुटावरती पेरू बघा, आता प्रचंड संख्येने याला पेरू सेटिंग झालेले आहेत। व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे आपण भिंत पद्धत, वॉल सिस्टीम सुद्धा याला म्हणतो। याला खाली वीड मॅट टाकलेला आहे। वीड मॅटचा फायदा काय? वीड म्हणजे गवत, मॅट म्हणजे चटई। वीड मॅट म्हणजे काय की तुमचं येणारं जे गवत आहे ते गवताने शेतकरी परेशान आहे, आणि त्याच्यासाठी त्याला मेंटेनन्स लागतो, त्याला परत मजूर लागतात। त्याच्यासाठी वीड मॅट टाकली। नीट आहे का, ह्या वीड मॅटचं वैशिष्ट्य काय? ही ताडपत्री नाही। 1 बाय 1 स्क्वेअर मीटरमध्ये एका मिनटामध्ये 18 लिटर पाणी पाझरतं पावसाचं। ऊन जातो, हवा जाती, त्याच्यामुळे काय होतं, सफेद मुळी ही पॉवरफुल असते, चालते, म्हणून वीड मॅट टाकायची। आणि वीड मॅट टाकण्याचा पहिला उद्देश काय? गवत येऊ नये। पण दुसरा महत्त्वाचा उद्देश काय आहे की शून्य मशागत। शेतीमध्ये तुम्ही जेव्हा मशागत करताय, नीट आहे का, शेतीमध्ये जे माती आहे, मातीचा कण आहे, ही राष्ट्राची संपत्ती। नांगरली का वाहून जाती सर, ओढ्या नाल्याला वाहून जाते ना माती। मातीची जमिनीची धूप थांबवायची म्हणजे तुमची देशाची धूप थांबवायची। मग त्याच्यासाठी वीड मॅट टाकला की नांगरणी येत नाही, वखरणी येत नाही, म्हणजेच पद्धतसर माती वाहूनच जात नाही। म्हणजेच काय झालं, मेंटेनन्स कमी झाला। दरवर्षी नांगरायचं वखरायचं 10-5 हजार रुपये एकरी खर्च आहे। बघा आता माझं 12.5 एकर शेती, एका एकराला एका वर्षामध्ये 2 पिकं करण्यासाठी 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो। येतो का नाही कल्याणकर सर? नांगरायला, वखरायला, रोटावेटर, बोत पाडायला। मग जर 10 हजार रुपये एकरी खर्च आहे तर 12.5 एकराचे किती झाले? 1,20,000, 1.25 लाख रुपये झाले। म्हणजेच मला दरवर्षी 1.25 लाख रुपये फायदा होतो। कशाचा? गप बसल्याचा। चळवळ करीत नाही म्हणून किती मला? 1,00,000-1.25 लाख रुपये। म्हणजेच काय झालं, जमिनीची धूप थांबली, म्हणजे शून्य मशागत झाली। त्याच्यासाठी वीड मॅट तुम्ही वापरा, म्हणजेच मल्चिंग करा। मग ते गवताचं करा, पाचटाचं करा किंवा वीड मॅटचं करा। ओके। 2 फुटावर कोणी कधी पेरू लावतं का? तर नाही, परंतु आपण 4 वर्षापूर्वी 2 फुटावर पेरू लावला। नीट आहे का, मी जबाबदारीने सांगतो। 13 वर्षापूर्वी आपण पहिल्यांदा पेरू लावला 12 बाय 6 फुटावरती। तेव्हा टीका झाली, एवढं जवळ पेरू कशाला लावता 6 फुटावर? नंतर लावला 12 बाय 5 फुटावरती। सर नंतर 12 बाय 4 फुटावरती लावला, 12 बाय 3, 12 बाय 2। 4 वर्षापूर्वी 2022 मध्ये लावलेलं आपण 2 फुटावरती पेरू येतो का? तर लोक नाही बोलले। आपण 4थ्या वर्षाला पेरूचं झाड घेऊन चाललो। बघा तुम्ही तिथंच थांबा, झाड ते झाड बघा 2 फूट आहे। हे बघा, जर मी तुम्हाला फुटामध्ये जर सांगितलं ना तर 4 बिल्लाच बसतात बघा, सरासरी बसले का 4 बिल्लाच? बघा 2 फुटावरती झाडे, 4 वर्ष झाले पेरूचं झाड बघा, सुंदर त्याला रब छाटणी केलेली। कळ्या दिसताय का तुम्हाला? तिथूनच बघा तुम्ही, कळ्या दिसताय, कळी सेटिंग झाली का? मी परत याला छाटणार आहे। हा सदाबहार पेरू म्हणजे हा थायलंड संशोधित आहे, ऑल टाईम गावा म्हणतात त्याला, आतून पिंक आहे। हा 2 फुटावरती याची लागवड आपण करायची आणि बिनधास्त करायची। 4थ्या वर्षाचं झाड आहे, तुमच्याकडे काहीच होत नाही। रोगराई तर प्रत्येक झाडाला येणार आहे, तुम्ही 10 फुटावर लावलं तरी येणारच आहे रोगराई। तर हा 2 फुटावरती पेरू लावलेला आपण, इथंच आपण थांबलेलं नाही। ह्या पेरूमध्ये आपण बघा, ट्रॅक्टर चालतो म्हणून 12 फूट, छोटा शेतकरी असला का 6 फूट, 6 बाय 2 फुटाचा डेमो मी दाखवणार आहे तुम्हाला। पण याच्यात काय लावले आपण? 3 पिकं लावलेत, सदाबहार पेरू, मोहगुनी आणि जपानी झेन नावाचा आंबा। पुढच्या टप्प्यात या इकडं, तुम्ही तिथंच थांबा सगळे, मी दिसतोय सगळ्यांना। बघा जपानी झेन नावाचा, माळी सर हा बघा, जपानी झेन नावाचा आंबा। आता 20 जुलैला याची लागवड झालेली बघा, दिसतो केसर आंब्यासारखा, आणि याची चव इतकी सुंदर आहे हापूससारखी। याला आता मी छाटणी केलेली। या आंब्याचं वैशिष्ट्य काय माहिती का सर? याला तुम्हाला आजची तारीख किती सर? आजची तारीख किती? 23 मे 2025 आज, बरोबर? बघा मोर इन सेटिंग हो राहिला, मोर झाडाला, लक्षात घ्या, मोर इन सेटिंग हो राहिला झाडाला। आणि त्याच व्हरायटीला मी तुम्हाला आंबा पण दाखवतो हार्वेस्टिंगला।
जे आपलं जे टायटल आहे सर, शाश्वत शेती सेंद्रिय शेती, शाश्वत म्हणजे कायमची, परमनंट, येणार म्हणजे येणारच. आंब्यामध्ये हजारो व्हरायटी आहे, पण एकच बहार आहे, तो जर गेला की दुसरा बहार परत येईल का नाही गॅरंटी नाही. इथं ऑप्शन आहे आपल्याला. बघा इथं एक अजून एक गोष्ट प्रकर्षाने बघा, हा बघा हा जुना देठ आलेला आहे या झाडाला. जुना मोर होता, सेटिंग झाला नाही, झाड छोटे, आपण काम केलं नाही, परंतु तो सेटिंग नाही झाला, या झाडाने तिथूनच मोर दिला बघा, ऑप्शन दिला तुम्हाला. म्हणून आपण ही जी मी शेती केलेली याला मला शाश्वती पाहिजे, मला शेतीत जगायचं आहे, मी शेतकरी, माझं जगणं सर शेतीवरती आहे. मग मला काय पाहिजे? शाश्वती. मग शाश्वत शेती म्हणजे काय याचं उदाहरण तुमच्या समोर आहे की आपण याला आंबे पण बघतो आणि याला मोर पण बघतो, लक्षात घ्या. आणि त्याच आंब्याच्या झाडाजवळ तुम्हाला सुंदर पेरू पण दिसतो की ज्याची आता सेटिंग चालू आहे, आणि त्याच आंब्याच्या झाडाजवळ तुम्हाला मोहगुनी पण दिसतो. आता याला काय म्हणायचे? LIC. याला काय म्हणायचं? LIC. बघा याच्याने काय, हा 12 महिने 24 तास ऑक्सिजन देतो. याला सदाहरित वन म्हणतात मोहगुनीला. हा जळाऊ लाकूड म्हणून लावा, टिंबर मार्केटमध्ये फळी म्हणून लावा, फर्निचर म्हणून लावा, काही लावा, परंतु काय याच्यात आपल्याला दोन फायदे होतात. एक तर आपल्याला याच्यापासून ऑक्सिजन भेटतो आणि दुसरं आपल्याला याच्यापासून पैसे भेटतात. एकाच शेतामध्ये मी 3 पिकं लावलेले आणि तिन्ही पिकं ऑल इज वेल, व्यवस्थित सुंदर आहेत. ओके, इथली माहिती. इथे ड्रॅगन फ्रूट आणि पेरूची लागवड केली शेतकरी मित्रांनो, आणि माहिती कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हा जम्बो रेड ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे वॉल पद्धतीने 12 बाय 2 फुटावरती 2 झाडं लावलेले, म्हणजे गणिताचं अंतर 12 बाय 1 फूट येतं. बघा इथं 4 मजल्याची शेती कशी तुमच्या समोर आहे. पहिल्या मजल्यामध्ये काय? ड्रॅगन फ्रूट. मे ते ऑक्टोबर याला बहार येतो बघा, फुलं यायला सुरुवात झाली ड्रॅगन फ्रूटला, दिसले तुम्हाला? हे बघा ड्रॅगन फ्रूटचे फुलं आहेत. मे ते ऑक्टोबर 4 ते 6 बहार येतात त्याला. आता काल परवा पाऊस झाला 2-4 दिवसापूर्वी, मोर यायला सुरुवात झाला. म्हणजे पहिला मजला बघा काय? ड्रॅगन फ्रूट. दुसऱ्या मजल्यात काय लावलं आपण? सदाबहार पेरू. बघा पेरूला कळ्या यायला सुरुवात झाली, कटिंग केलेलं आहे त्याला. तिसऱ्या मजल्यात आपण काय लावलं आहे? सुपर केसर आंबा. आणि चौथ्या मजल्यात काय लावलं आपण? मोहगुनी. 40 ते 60 फूट उंच जाणारे, 100 फूट उंच जाऊ शकतो. एकाच बघा पाणी कशाला दिलं सर? ड्रॅगन फ्रूटला. जगला कोण? पेरू. पाणी कशाला दिलं? ड्रॅगनला. जगला कोण? आंबा. पाणी कशाला दिलं? ड्रॅगनला. जगला कोण? मोहगुनी. एकाच पिकाला पाणी दिलं आणि 4 पिकं जगले आणि सगळे पिकं ऑल इज वेल आहेत. बघा कोणत्याच झाडाला त्रास आहे का? बिलकुल नाही. याच्यात टाकलं वीड मॅट टाकल्यामुळं काय झालं? नांगरणी, वखरणी, निंदणी, खुरपणी थांबली. म्हणजेच महत्त्वाचं बघा, मी काय सांगतो संग्राम पाटील सर, शेतीमध्ये लिकेज आहे. आणि पहिले लिकेज काय? मजूर. माझ्या शेतात कुठं मजूर दिसत आहे तुम्हाला? मजुरी कमीत कमी लागल अशी शेती करा. मग त्या शेतीचं मॉडेल मी तुमच्यासमोर मांडलं. बघा सुपर केसर मांडलेलं आहे. सुपर केसर आणि जपानी झेन नावाचा आंबा तुमच्यासमोर असलेल्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे. मग याचा फरक काय तुम्हाला बघायचा आहे? थोडं फक्त 12 फूट तिकडे यायचं. या झाडाला कुठं फळं दिसत आहेत का सुपर केसरला? आता याला साधारणतः 20 जुलैची लागवड आहे, म्हणजे जवळजवळ 10-11 महिने झाले त्याला, 10 महिने झाले समजा. याला कुठं मोर दिसतोय का? फळ दिसतंय का? फक्त 12 फूट इकडे यायचं. तुम्हाला जपानी झेन नावाचा आंबा मी दाखवतो. या इकडं, फक्त 12 फूट इकडे या. हे बघा फक्त एकाच दिवसाची लागवड आहे. जपानी झेन नाव. इथे संपूर्ण जापानी झेन नावाचा आंब्याची लागवड केलेली, इथे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. ज्या शेतकरी मित्रांना आंब्याची लागवड करायची असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि याची संपूर्ण माहिती नक्की ऐका. जुना मोर गळून गेला बघा, हा जुना मोर आहे. पण झाड काय म्हणतं? तू सेटिंग नाही झाला ना, मी तुला पर्यायी व्यवस्था देतो. याला आपण शाश्वत शेती म्हणायची. म्हणून बघा इथं तुम्ही फक्त 12 फूट अंतरे जपानी झेन नावाच्या आंब्याला तुम्हाला मोर दिसतोय आणि सुपर केसरला 3 वर्षानंतर मोर येणार आहे, 2.5 वर्षानंतर मोर येणार आहे, नंतर त्याचं उत्पन्न घेणार आहे. परंतु इथं तुम्हाला गॅरंटी, आपण त्याला काय म्हणतो? शाश्वती. म्हणून शाश्वत शेती, सेंद्रिय शेती. इथली माहिती संपली. या फूट आणि आता पेरू दाखवतोय 6 बाय 2 फूट.
भारतामध्ये क्षेत्र कसे लोकसंख्या वाढत चालली, क्षेत्र कमी होत चाललं. कमीत कमी जागेत तुम्हाला जास्तीत जास्त जर उत्पन्न काढायचं असेल तर टेक्नॉलॉजी तुम्हाला तयार करावं लागेल. जर्मन, इस्रायल, ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीनी आपण 6 बाय 2 फुटावरती पेरू लावलेले. बघा झाड ते झाड 2 फूट आहे, दिसतंय तुम्हाला. हा थायलंड संशोधित सदाबहार ऑल टाईम गाव आहे हा. याला माल हार्वेस्टिंगला पण आहे बघा, तुम्ही माल तोडायला पण आलेला आहे. त्याच्यानंतर याला माल फम आणि पिशवी घालायला पण आलेला आहे आणि याची छाटणी पण केलेली. लक्षात घ्या, माल असताना छाटणी होत नाही पेरूची जनरली, कोणतंही पीक असू द्या माल असताना. पण याच्यावर तुम्ही दोन्ही तिन्ही बहार एकाच वेळेस घेतात. आणि सेटिंग बघा शिंदेसाहेब, राजगुरुनगरकर, सेटिंग बघा आहे की नाही. तर पेरू हार्वेस्टिंग, फ्लावर, कटिंग, सेटिंग सगळं एकाच वेळेस. पण याच्यामध्ये बहार पेरू लावलेला आहे. याला 12 महिने माल येत असल्यामुळं आपण याला सदाबहार म्हणतो. 12 महिने आपण याच्याकडून माल घेतो, म्हणजेच याला शाश्वती असतं. याला मुरुग बहार, हस्तबहार, आंबिया बहार, सदाबहार. हिवाळ्यात खाल्ला जातो. नीट ऐका, पेरू हिवाळ्यात खाल्ला जातो आणि पेरू पावसाळ्यात पण खाल्ला जातो. पेरू एकमेव असं पीक आहे की तिन्ही ऋतूमध्ये खाल्लं जातं. मग तिन्ही ऋतूमध्ये का नको यायला ते? मग तिन्ही ऋतूमध्ये जर पेरू पीक यावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी त्या पद्धतीचं वाण आपल्याला लावणं गरजेचं आहे. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. माझ्या शेतीत बघा, पूर्वी पण मी सांगत आलो आहे शेतकऱ्यांना की शाश्वत शेती पण सेंद्रिय करा. शाश्वत म्हणजे काय की ज्याला परमनंट पैसे ज्याच्यातून भेटणारे, सोर्स ऑफ इन्कम. तुमच्या शेतीत काय येतं हे महत्त्वाचं नाही आहे. बाजारात काय पिकतं ते विका, ते पिकवा, ते विका आणि पैसे कमवा. पहिले लिकेज मी काय सांगितलं होतं, मजूर. माझ्या शेतीत तुम्हाला कोणी मजूर दिसत नाही आणि शेतकरी कुठं मजुरीमध्येच परेशान झाला. म्हणून शेतीत काय करा, कमीत कमी मजूर किंवा हंगामी मजूर लागतील अशी शेती करा. मी जे बोलतो ते जबाबदारीने बोलतो. 15 वर्ष मी माझ्या शाश्वत शेतीमध्ये काम करतो आहे, कल्याणकर सर. तर आता बघा, सफेद जांभूळ मी तुम्हाला दाखवतो आहे. पहिलं लिकेज काय आपलं, मजुरी. दुसरं लिकेज काय, कृषी निविष्ठा. शेतीमधले लिकेज बंद केली की शेती परवडते. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं लिकेज, डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा. तुमच्या शेतात सोयाबीन येते म्हणून लावली, पण सोयाबीनवाला बंगले बांधू शकत नाही. त्याचे काय हाल झाले आपण बघतोय ना, है की नाही. आज कांद्याची इतकी भयानक परिस्थिती सर की पाऊस आला कांदे काढायच्या टायमाला, हवालदिल झाले शेतकरी. काय परेशानी झाली ही, लक्षात घ्या. म्हणून मी काय केलं, मी वैतागलो अशा नश्वर शेतीला. मग मी आता शाश्वत शेतीकडे वळलो आहे. माझा मार्ग मलाच तयार करायचा आहे. माझं कुटुंब शेतीवर आहे. म्हणून मी काय केलं, डिमांड अँड सप्लाय, तिसरा जो मुद्दा आहे माझा, मागणी आणि पुरवठा. माझ्या शेतीत काय येतं हे महत्त्वाचं नाही, मार्केटमध्ये काय विकतं. सफेद जांभूळ मी लावलं. सफेद जांभूळ बघा, दुधासारखं स्वच्छ आहे एकदम, तुम्हाला सफेद कलरचं दिसणार आहे. ते मॅच्युअर झालं का, आतून सफेद आहे, बाहेरून सफेद आहे. सफेद जांभूळ खायला खूप सुंदर आहे. डायबिटीजला चालतो, लोण्याच्या गोळ्यासारखा लागतो. काळा जांभूळ तरी घशामध्ये थोडासा तोचरा पकडतो बघा, परंतु हा कसा सॉफ्ट एवढा आहे की खाल्ला की तुम्ही किती खा, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. हा सफेद जांभूळ आहे. याची मार्केटमध्ये मागणी प्रचंड आहे, परंतु पुरवठा होत नाही. मी ती नस पकडली आणि सफेद जांभळाची तुमच्या पाठीमागे बघा 1 एकराची बाग लावली. आधी 3 झाडं लावले, त्याला बघितलं बघा किती लोड आलेला आहे, माल बघितलं किती. म्हणजे ज्याची मागणी त्याचा पुरवठा करा, शेती परवडते. आता बघा, ॲव्होकाडो हे एक ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातलं हे एक पीक आहे. ॲव्होकाडो हे आफ्रिकेमध्ये पण घेतलं जातं. याला बटर फ्रूट पण म्हणतात. हे सकाळी US UK मध्ये पावाला लावून याचा नाश्ता करतात. याच्यामध्ये 52 प्रकारचे गुणधर्म असल्यामुळं चरबी कमी होणं, पेटलेट वगैरे, रक्त पातळ करणं. याला चव खूप सुंदर आहे असं काही नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असल्यामुळं ॲव्होकाडोच्या हॅस आणि पॅप्युलर ह्या 2 मुख्य व्हरायटी आहेत. परंतु याच्यामध्ये श्रीलंकन आणि वेगवेगळ्या साऊथ इंडियामध्ये अशा वेगवेगळ्या पण त्याच्या 100-1 व्हरायटी आहेत. त्याच्यापैकी ॲव्होकाडो ज्याला पाणी आहे, जमीन काळी कसदार जाड बागायत आहे, त्यांनीच ॲव्होकाडो लावायचं. याला पाणी खूप लागतं. माझ्याकडे पाणी कमी आहे. मागच्या वर्षी सर 40-50 झाडं तुटले गेले बघा. तुमच्या पाठीमागे हे झाड मागच्या वर्षी तुटलेले, दुष्काळामुळे माझे झाडं पण तुटले गेले. ज्याला पाणी असेल त्यांनी ॲव्होकाडो लावा. आणि ॲव्होकाडोला मागणी चांगली, एक्सपोर्ट होतोय सध्या, इम्पोर्ट होतोय इंडियामध्ये, बाहेरून आपल्याकडे येतोय. तर हे ॲव्होकाडोचे झाडे 15 बाय 15 फुटावर किंवा 15 बाय 10 फुटावर याची तुम्ही लागवड केली पाहिजे. इथे संपूर्ण शेततळ्याच्या आजूबाजूला आंब्याची लागवड केली शेतकरी मित्रांनो. खूप छान प्रकारे माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो माहिती. आणि आपला व्हिडिओ, आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला पण लाईक करा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा. रिकामा पडलेला आहे, त्याच्यावर काय होतात, बोरी बाबळी उगतात. त्याच्यामुळे आपण काय केलं, 2016 आणि 17 मध्ये पहिला प्रयोग केला की शेततळ्याच्या कडेला आपण आंब्याची लागवड केली.
जगातली कोणतीच मुळी प्लास्टिक भेदू शकत नाही. विज्ञान शाबकी वरदान. लक्षात घ्या. कारण प्लास्टिक आता आलं 5-25 वर्ष झाले आणि अनादी काळापासून तुमची मुळी आहे, तिला ते प्लास्टिक कसं भेदायचं ते माहीतच नाही. याचा मी फायदा करून घेतला आणि शेततळ्याच्या कडेला दर 3 फुटावरती आपण आंब्याची लागवड केली. त्याचा फायदा झाला असा की खूप सुंदर, बघा तुमच्या डोक्यावरती पण ते आंबे दिसत आहेत, खूप सुंदर. मागच्या वर्षी तर भयानक दुष्काळ झेलला. दुष्काळात काही झाडं गेले पण माझे, परंतु बचेंगे तर और लढेंगे. दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीलाच पोजलेला आहे की नाही. तर बघा आता हा सुपर केसर आंबा आहे. जर तुम्ही व्यवस्थित त्याचं संगोपन केलं, मला काय सांगायचं आहे, शेततळ्याच्या कडेला सुद्धा आंबे लावा. जिथे जागा आहे तिथे उपलब्ध करा. जिथं जागा भेटेल तिथं झाड लावा, पण प्रत्येक झाड कशाचं लावा? पैशाचं लावा. मग पैसे झाडाला येतात का? हो म्हणायचं. इथली माहिती संपली. या सीताफळाची बाग आहे आपली, सुपर गोल्डन इंडियन व्हरायटी आहे. इथं खडक होता, या खडकावरती मुरुम वगैरे टाकला. आपण 12 बाय 6 फुटावरती याची लागवड केलेली. सीताफळाचं वैशिष्ट्य काय माहिती का, की उन्हाळ्यामध्ये ना त्याची सगळी पानगळ होती, याला पानझडी वनस्पती म्हणतात. परंतु याचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या. बघा उदाहरणार्थ हे सीताफळाचं जर पान असेल तर हे पान काय होतं माहिती का, या पानातली सगळी प्रोटीन, विटॅमिन, कर्बोदके हे सगळे काय देतं, ह्या फांदीला परत देतं आणि ह्या झाडाला मकर संक्रांतीनंतर समाधी अवस्था प्राप्त होते. समाधी अवस्थेत जातं, म्हणजेच आपण त्याला म्हणतो स्टोरेजमध्ये जातो. मग स्टोरेजमध्ये जाताना काय करतो, आता याला ह्या फळ काढलेलं आहे, ह्या पानाची याला गरज आहे का, तर नाही. मग ते पानामधलं प्रोटीन, विटॅमिन सगळं भेटलं की ते पान पिवळं पडतं आणि हळू जमिनीवर खाली पडतं. अशी ॲक्शन याची होती. म्हणजेच याला पाणी कमी लागतं. जे दुष्काळग्रस्त शेतकरी त्यांच्यासाठी सीताफळासारखा एक चांगला पर्याय होऊ शकतो. सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, ॲपल बोर हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी. जे बागायतदार आहेत त्यांच्यासाठी मी जे पिकं दाखवले तुम्हाला, आंबा, सुपर केसर आंबा, जापानी झेन आंबा, सदाबहार, पेरू, फणस, जांभूळ, हे बागायती पिकं होऊ शकतात. तर बघा आता याच्यामध्ये ह्या सीताफळांची वैशिष्ट्य काय आहे की पाऊस पडल्यावर आधी मोहर निघतो, त्याला कळी निघते, त्याच्यानंतर पान निघतं. याला बघा प्रत्येक तुम्हाला कांड्यामध्ये इथं बघा हा मोर दिसतोय का आता तुम्हाला, बघा. तर आता याची आपल्याला बघा सीताफळाची छाटणीची पद्धत तुम्ही लक्षात घ्या. मधोमध सगळ्या फांद्या कट केलेल्या बघा, मध्ये खोपा तयार केलेला आहे. याचं कारण काय आहे की दुपारी 12 वाजेचं ऊन हे खोडावर पडलं पाहिजे. मी परत सांगतो, लक्षात घ्या. कोणत्याही फळ झाडावरती दुपारी 12 वाजेचं ऊन हे त्याच्या खोडावर पडलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याची छाटणी करा की जेणेकरून त्याला ऊन, वारा सगळं व्हेंटिलेशन भेटलं की सेटिंग व्यवस्थित होते. म्हणून बघा सीताफळाच्या मधल्या फांद्या कट केलेल्या आपण आणि बाजूनी त्याला आंब्रेला तयार केलेली. तर याला बॉन्साय पद्धत म्हणतो आपण छाटणीची. ही 12 बाय 6 फुटावरती याची लागवड केलेली, मुरमाड जमिनीवरती याची लागवड केलेली. दोन्ही बाजूला 2 लॅटरल टाकलेलं आहे आणि आता याची सेटिंग अवस्था चालू झालेली. इथं पडलेले मी तुम्हाला काही पैसे वेचून दाखवतो बघा. उदाहरणार्थ मी तुम्हाला पैसे वेचून दाखवले. हे काय माहिती का, काजू. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा शेतात या, काजू वेचा. मार्केट असेल तर विका, मार्केट नसेल तर 6 वर्ष याची किपिंग क्वालिटी. लक्षात ठेवा. याला पाऊस पडल्यावर काहीच होत नाही सर. नाही वेचायचे ते मला. नाही समजा आता हे ओला झाला, हो. आता वेचायच्या पहिले ओला झाला, ते हो. काय म्हणजे फरक पडेल का काही? हो फरक पडतो. बघा याचं काम काय आहे की हा तयार झाला, मला वेळ नव्हता, माझ्या मागे लग्न होतं घरात, मग मी काय याला तोडायला आलोच नाही सर. मग यांनी काय केलं, तू येत नाही ना, मी खाली पडतो, माझं काम संपलं. मग आता मला वेळ भेटेल तेव्हा याला वेचून घ्यायचं. म्हणजेच काय झालं की मजुरावर अवलंबून शेती झाली नाही. काजू कोकणात येतो, आपण दखनात लावला. फळांचा राजा आंबा आणि फळांची राणी काजू. लक्षात घ्या. तर ही काजू आता याला समाधी अवस्था याला प्राप्त होईल. याची समाधी अवस्था उलटी आहे सर. याला पावसाळ्यात समाधी लागते. आंबा, जांभूळ, काजू आणि फणस यांना पावसाळ्यामध्ये हे समाधी अवस्थेत जातात, स्टोरेज करतात आणि दिवाळीनंतर मोहर देतात. सीताफळाचं उलट आहे, तो उन्हाळ्यात समाधी अवस्थेत जातो. आता बघा हे काजूची माझी जवळजवळ 1-1.5 एकराची बाग आहे आणि ह्या बागेमध्ये आपण 12 बाय 10 फुटावरती काजूची लागवड केलेली आणि याला पण दोन्ही बाजूला 2 लॅटरल टाकलेले आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना तेच सांगितलं की लेबरलेस फार्मिंग करा. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तुमच्या सवडीने शेती करा. इथली माहिती संपली. लक्षात घ्या, इथे 3 एकर चिंच लावलेली बघा. ही आता साधारणतः ह्या चिंचेच्या झाडाला जवळजवळ 7वं वर्ष चालू आहे. पेरूमध्ये लावली होती. ह्या चिंचेच्या झाडामध्ये आपण 12 बाय 6 फुटावरती पहिला पेरू लावला सर.
12-5 पण याच्यातच लावला, तो सक्सेस केला. आता काढून टाकला पेरू, कारण आपल्याला आता चिंचेचे झाड मोठे झाले, 7-8 वर्षाचे झाडं झालेत. बघा, चिंचेच्या झाडांना 2-3 वर्ष पाणी द्यायचे, नंतर पाणी द्यायची गरज नाही. चिंच ही तुमची पेन्शन क्रॉप आहे. मी प्रत्येक माझ्या कार्यशाळेत किंवा शेतकरी जेव्हा भेट देतात आपल्या शेतीला, त्यावेळेस मी सांगत राहतो की तुम्ही पेन्शन क्रॉप लावा, शाश्वत शेती. शेतकरी रिटायर झाला पाहिजे, पण तो रिटायर होतच नाही. तो रिटायर कधी होतो? एक्झिटलाच रिटायर होतं. त्याला पण पेन्शन, पण त्यांनी पेन्शनीचे झाडं लावले पाहिजे. मग पेन्शनचे झाड कोणते? तुमचे आंबा, काजू, जांभूळ आणि चिंच. चिंचेचं वर्ष 400 वर्ष आयुष्य चिंचेला. मग आता बघा, इथं तुम्हाला फुलं दिसत आहे, पानांची संख्या कमी, फुलाची संख्या जास्त. ही थायलंड संशोधित चिंच आहे. याच्यामध्ये गोड चिंच आहे, आंबट चिंच आहे. आंबट चिंचेला जवळजवळ 6 इंचाचा आकुडा असतो, म्हणजे अर्ध्या फुटाचा, आणि 2 ते 2.5 इंच रुंद असते. बघा, प्रचंड प्रमाणात फुलं लागलेले आहेत. कुठल्या प्रकारची नांगरणी वखरणी करायची नाही, म्हणजे माझी माती धुवून जाणार नाही. याला तुम्ही पेन्शन क्रॉप म्हणायचं. शेतकऱ्यांनी त्याच्या पुढच्या पिढीसाठी स्वतःसाठी सोय करून ठेवायची. आणि बघा, आता इथं 300 झाडे माझे. मला एका झाडापासून साधारणतः 1-1 क्विंटलची अपेक्षा असते. 400 वर्षाचा ॲव्हरेज पकडायचा आहे मला. एखाद्या वर्षी येणार नाही, एखाद्या वर्षी एखादं झाड कमी देईल. सरासरी जर 400 वर्षाची काढली तर मला एका झाडापासून 1 क्विंटलची अपेक्षा आहे. आता माझ्याकडे 300 झाड आहेत. आणि सरासरी चिंचे, कोणाची चिंच आहे का इथं? एखादं झाड 5 ते 6 हजार रुपयाला जातं. मग 5,000 रुपयाला एक झाड धरलं तर 300 झाडांचे किती झाले? आहे की नाही? क्लास 1 रिटायर ऑफिसरला सुद्धा तेवढी पेन्शन नसते सर, तेवढी मला दरवर्षी भेटणार आहे. म्हणून त्याला पेन्शन क्रॉप आपण म्हटलेलं आहे. आणि ते तुमच्या समोर आहे. याला एकदा का मोठं झालं का पाणी द्यायचं नाही, नांगरणी करायची नाही, वखरणी करायची नाही. इथली माहिती संपली. आपण एकत्र लावलेले आहे. उन्हाळ्यामध्ये ऊन प्रचंड होतं, त्याच्यामुळं आपण पाण्याला कमी पडलो पेरूमध्ये, आणि अचानक पाऊस आला, त्याच्यामुळं थोडंसं माझं नुकसान झालं. तरी पण आपण त्याची छाटणी केली आणि ह्या पेरूला आता परत कळ्या यायला सुरुवात झाली. बघा इथं, आणि याला आपण वीडमॅट टाकलेलं आहे. आता आंबा आणि पेरू आपण इथं एकत्र लावलेलं आहे. आता आपलं जे लॉंग टर्मचं पीक आहे ते आंबा आहे. बघा इथं आता जापानी झेन नावाचा जो आंबा लावलेला आहे आपण, याला मोहर आलेला आहे. आता इथं बघा मोहर चालू आहे, जुना मोहर चालू आहे. त्याच्यात आपण बोनस म्हणून इथं पेरूची पण लागवड केलेली, कारण पेरू हा कसा आहे, 8 ते 10 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येतो पेरू. आणि पेरू तुम्हाला आंब्यामध्ये जर पेरू लावला तर 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षच पेरू घ्यायचा आहे. मुख्य पीक कोणतं आहे तुमचं? 25-30 वर्षासाठीचं आंबा आहे. आता जापानी झेन नावाच्या आंब्यामध्ये आपण पेरू लावलेला आहे. आणि पेरू आंबा एकत्र लावल्याचा फायदा काय आहे की वेट अँड वॉच करायची तुम्हाला गरज नाही. पेरूमध्ये तात्काळ आपल्याला पैसे भेटतात. आणि आंबा हा पहिल्या वर्षी घ्यायचा नाही आहे आपल्याला, पहिल्या वर्षी त्याचा मोर काढून टाकायचा आहे. आणि जापानी झेन नावाच्या आंब्याला दुसऱ्या वर्षी आपण व्यापारी बहार आपण त्याला घेऊ शकतो. आणि दुसऱ्या वर्षानंतर, तिसऱ्या वर्षाच्या नंतर, दुसऱ्या तिसऱ्या वर्षानंतर आपण एका झाडापासून कमीत कमी 20 किलो माल घेऊ शकतो. जेवढी झाडांची संख्या तेवढा आपण टनेज घेऊ शकतो. याला पण वीडमॅट टाकलेला आहे. आणि दुष्काळ असल्यामुळे आमच्याकडे कायमच पाण्याची कमतरता असते, पण वीडमॅट टाकलेलं बघा इथं लक्षात घ्या. आपण जास्तीत जास्त वीडमॅट म्हणजे आच्छादन, मल्चिंग पेपरचा वापर केला. मल्चिंग पेपरमुळं काय झालं, गवत येणार नाही. पहिली गोष्ट, गवत येणार नाही, तुमची सफेद मुळी चालू राहणार आहे, आणि झाडाला जे पोषक तत्व पाहिजे ते भेटत राहणार आहे. मी तुम्हाला स्पेशली 12x3 आणि 6x3 फुटावर जो आंबा लावलेला आहे पट्टा पद्धतीने तो दाखवतो. आता या इकडं. दिवसभरातून किती वेळा पाणी होतं? कशाचं पाणी किती वेळा दिलं जातं? तुमचा प्रश्न कळाला नाही मला. पाटील सर यांना उत्तर द्या. गाड्यांचं पाणी द्यायचं नाही, म्हणून आपण त्याच्यात बदल केला. फळांचं जंगल लावा. डॉक्टर मियावाकी यांनी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी शोधली. आपण काय केलं, मियावाकी यांनी फॉरेस्ट टेक्नॉलॉजी शोधली, आपण फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजीवरती काम करतो. ते कसं बघा, इथं गल्ली तुमच्या पाठीमागं 12 फुटाची गल्ली, तिथं नारळ लावलेले आपण. आणि इथं पण त्या गल्लीच्या समोर 12 फुटावरती नारळ लावलेले. बघा इथं एक नारळ आहे, 12 फुटावर दुसरा नारळ आहे. दिसला तुम्हाला नारळ? ते नारळ किती फूट? व्हेरी गुड. आता इथं मियावाकी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी काय आहे की फॉरेस्ट पण आहे आणि फळं पण आहेत. आणि मी फळं लावले तर फळं विकू शकतो, आणि फळं विकले तर मला पैसे भेटू शकतात. मी फक्त तुमच्यावर पैशाशीच बोलतो, कारण मला जर शेतीतून पैसे नाही भेटले
तर शेतकऱ्याचा ट्रॅक्टर बँक ओढून नेते. मग पैशाची किंमत त्याच शेतकऱ्याला विचारा ज्याचा ट्रॅक्टर बँकेने ओढून नेला. बरोबर आहे साहेब. म्हणून शेतकरी आणि पैसा हे अतूट नातं आहे साहेब. 50-50 हजारासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेलं मी पेपरात वाचलेलं आहे. त्याच्यामुळं मी व्यथित होतो. मग माझं म्हणणं काय, शेतीतून सोर्स ऑफ इन्कम पाहिजे तर शेती करा. मग ती कशी पाहिजे बघा, दर 12 फुटावरती काय. कसा वाटला मग शेतकरी मित्रांनो व्हिडिओ, माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि संपूर्ण माहिती कशी वाटली आणि त्यांची जी लागवड पद्धती कशा प्रकारे वाटली तुम्हाला, आणि 500 रुपये खरंच त्यांनी घेतले त्याचे माहितीनुसार बरोबर आहे का, कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला पण लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. धन्यवाद.